कधीपासून असं थम्सकिंग? पहिल्यापासून 3 महिन्याच्या नंतर चालूच केले. होय का? 3 महिन्यानंतर चालू झालं. 2.5 महिन्यात तिनं तळवे चुकायला लागली हाताचे. कधी अंगठा गेला काही कळालंच नाही तिचं, काढलीच नाही तिने. असं चालू असतं, असंच चालू असतं. फक्त खेळायला लागली ना विसरून जाते ती. वजन वाढत नाही तिचं. हा, त्या गोष्टीमुळे तिचं वजन वाढत, कारण ती भूक लागलेली तिला जाणवत नाही. ती अंगठा चुकतच बसणार तिचं. त्याच्यामुळे तिचं वजन किती आता? 6 वर्ष. त्याच्यावरती नाही. कुठली अंगणवाडी आपली? तिरे अंगणवाडी. आणि कुठले सेविका? सेविका उषा मॅडम म्हणून आहेत तिथं. अच्छा, त्यांनी सजेस्ट केलं. काय म्हणाले ते? म्हणाले की वजन वाढीसाठी तुम्ही सरांना भेटा, म्हणजे ते मराठवाड्याला सर शुक्रवार तुमचे पोस्टर आणि ते नंबर वगैरे आम्हाला पाठवलं व्हॉट्सअप. त्यानुसार आम्ही इथे आलो. म्हणजे आता मेन अजेंडा आहे की तिचा अंगठा जो आहे तो चोपणे सोडावा आणि वजन वाढावा. वजन वाढावा, हाच मेन अजेंडा. तेवढंच आहे, बाकी ऍक्टिव्हिटी आहे ती. आणि हुशार आहे खूपच. हा, हुशार आहे. तिला सगळ्या वस्तू कळतात. छान. आणि बरोबर कोण? काका. काकांचं फील्ड कोणतं? सॉफ्टवेअर डेव्हलपर. कुठला? हिंजवडी ना? छान एज्युकेटेड फॅमिली आहे. काय नाव ताई? विद्या मुक्षिद्दा कांबळे. बर. अर्जुन सोन. पर्यवेक्षिका कोण आहेत आपल्या? येडके मॅडम. बर. ताई चाबू सर, ताई काय फरक वाटतोय आता बाळामध्ये? ती आधी भूक चुकत होती, अंगठा जास्त चोकायचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे ती जास्त खात नव्हती, काय नाही. वजन पण तिचं खूप कमी होतं त्यावेळेस. आता तिचं 75% अंगठा चोकणं कमी झालंय. खूपच कमी झालंय. आम्ही स्वतः जरी घाल म्हणलं तर ती पुढे आता घालायची नादाला लागत. ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस पटकन घालते आणि पटकन काढते. अरे वा, ऐकायला लागली. आणि तिच्या खाण्यापिण्यात पण बदल झालाय. भूक लागते तिला आता, खाते, मागून खाते. क्या बात. म्हणजे नुसतं अंगठा चोकायच कमी नाही झालं, सगळ्याच गोष्टी तिच्या बदल झाल्या. मग तुम्ही जे अंगणवाडीमध्ये जे काही मुलं आहेत ज्यांचे वजन वाढत नाहीत, तब्येत वाढत नाहीत, त्यांच्या आई वडिलांना काय सांगाल तुमच्या अनुभवातून? म्हणजे त्यांना वजन जर वाढत नसेल तर इथं आणलं तर बाळाचं वजनही वाढेल. जर त्यांचं बाळ असंच अंगठा चोकत असेल तर तीही कमी होऊन जाईल इथं आल्यावर. छान ना? त्याचा अनुभव आला, महिन्याभरात आलेला आहे. आणि ह्याला खूप पैसे लागतात का? नाही. छान वाटतंय ना? मॅडमनी, जिल्हाधिकारी मॅडमनी हे केलेलं आहे सरांना बोलून, त्यामुळे सगळ्यांसाठी सोयीस्कर आहे. तुम्ही आपल्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत आपल्या शमा पवार मॅडमजी, त्यांना तुमच्या अनुभवातून काय सांगाल आता? म्हणजे ही जी त्यांनी योजना राबवायला लागली तिथे आपल्या सोलापूरमध्ये, ती खूप चांगली आहे. खूप अशा लहान लेकरं आहेत ज्यांच्या आई वडील त्यांच्या काळजीनं चिंतेनं रोज दिवस काढत असतात. त्यातून हे मार्ग आहे त्यांच्या, त्यासाठी त्यांना ह्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा द्यायला. थँक्यू मॅडम. तुम्हाला काय वाटतंय आजचे लाभार्थी? आज बरेच लाभार्थी आहेत ताई, कशी वाटते ही सुविधा? छान वाटते. छान. बाकीचं आपल्याकडे अर्जुन सोनचे बरेच जण आलेले आहेत नाही का आज? ठीक आहे, हे सगळे नवीन लाभार्थी आहेत ना? ठीक आहे, ओके.